बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये रंगलेला पवार विरुद्ध पवार सामना आता संसदेत सुद्धा पाहायला मिळणार आहे। कारण राज्यातून पहिल्यांदाच एकाच कुटुंबातले तिघे जण संसदेमध्ये दिसणार आहे। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि आता सुनेत्रा पवार संसदेत आता दिसणार तीन पवार। सुनेत्रा पवार आता राज्यसभेच्या खासदार होणार आहे, तेव्हा संसदेत एकाच वेळी तीन पवार दिसणार आहे। बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत रंगलेला पवार विरुद्ध पवार सामना आता संसदेतही रंगणार आहे। शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत। 3 एप्रिल 2020 पासून ते 2 एप्रिल 2026 पर्यंत शरद पवार राज्यसभेचे खासदार असणार आहेत। तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे चौथ्यांदा लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून गेल्या। आता सुनेत्रा पवार ही राज्यसभेच्या खासदार बनणार आहेत, तेव्हा बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत रंगलेला पवार विरुद्ध पवार सामना आता संसदेतही रंगणार आहे। 2009 मध्ये शरद पवार माढ्यामधून विजयी झाले। बारामतीची जागा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी सोडली। त्यानंतर मग 2014 मध्ये पवारांनी कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत राज्यसभेचा सदस्य होण्याचं ठरवलं। 2019 मध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र पार्थ पवार यांचा तेव्हा पराभव झाला होता। त्यामुळे 2019 मध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही बाप लेकीची जोडी संसदेत दिसली। पार्थ पवार जिंकले असते तर तेव्हाच 3 पवार संसदेत दिसले असते। शरद पवारांना सभागृहातला 5 दशकांपेक्षा जास्त अनुभव आहे, तर सुप्रिया सुळेंनी अनेक वेळा संसद गाजवलेली, संसद रत्न पुरस्कारही पटकावले। त्या तुलनेत सुनेत्रा पवार नवखे आहेत। बारामतीमध्ये अनेक संस्थांचा कारभार सांभाळण्याचा अनुभव सुनेत्रा पवारांकडे आहे, तेव्हा या अनुभवाच्या जोरावर सुनेत्रा पवार आता राज्यसभेत कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।